काही चिंता करू नका, हे सरकार तुमचं आहे. 2-4 टकली असतील पण सरकार पूर्ण तुमचं आहे. किती वळवळ करत होते, शेवटी फिरला ना बुलडोजर. काय झालं? आप्पांनी फोन उचलला, आम्हीनी आप्पाला फोन दिला नाही दिला. त्यांचं काय, टोंगणं वरती करायला फक्त शुक्रवारची गरज भासत नाही त्यांना. पण तुम्ही अगर कायदा पाळत नसाल, कायद्याने सांगितलेलं अतिक्रमण काढत नसाल, तर काय तुमचा पाकिस्तान मधला अब्बा तुम्हाला वाचवायला येणार काय? आणि इथे आजूबाजूला होणाऱ्या या हिरव्या सापांची जी मस्ती चालू आहे, आज आपल्या मोंदर्गी अक्कलकोट मध्ये हिंदू विराट सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्या आपल्या पद्धतीने हिंदू समाजाबद्दल आपले विचार इथे मांडलेले आहेत. मी इथे जे उपस्थित आहे ते राज्य सरकार मधला एक मंत्री म्हणून मी इथे आलेलो आहे, राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. आणि इथे आजूबाजूला होणाऱ्या या हिरव्या सापांची जी मस्ती चालू आहे आणि त्यांना मदत करणारे आणि आमच्या सरकारची बदनामी करणारे जे काही सडके आंबे नावाचे काही अधिकारी आहेत, त्यांच्याशी जरा संवाद साधण्यासाठी मी इथे उभा आहे. या ज्या भागामध्ये काल आपली ही विराट सभा, आज आपली ही विराट सभा होणार असल्यामुळे काही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली अशी मी ऐकली. आता त्यासाठी विराट सभा का व्हायला लागते हा प्रश्न माझ्या समोर आहे. या भागामध्ये लँड जिहादच्या नावाने जे काही अतिक्रमण ह्या जिहादांनी करून ठेवली आहेत, जे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाहीत, कोर्टाचे विविध जजमेंट आलेले आहेत, तरी पण काढण्यासाठी इकडचं आमचं प्रशासन का उशीर लावतोय हा प्रश्न विचारण्यासाठी खरं म्हणलं तर मी ते आलेलो आहे. कदाचित ते विसरले असतील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता एक मग तुम्ही अगर कायदा पाळत नसाल, कायद्याने सांगितलेलं अतिक्रमण काढत नसाल, तर काय तुमच्या पाकिस्तान मधला अब्बा तुम्हाला कोण येणार? कायद्याचं राज्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधान पाळायचं नाही, हा काय तुमच्या बापाचा पाकिस्तान आहे का? इथे काय शरिया कायदा लागू आहे का? ते पाहिजे तिथे तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडर शुक्रवारी वरती करणार? कायदे आहेत, नियम दिलेले आहेत. मी कुठल्या हिंदू समाजाला सांगतो का जाऊन कुठेतरी एका कोपऱ्यात टपरी लावा, लगेच कायदा सांगायला येतात बघा भोंगे वाजवत. 1 मिनिट पण तिथे ठेवणार नाही. म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून जे जे अधिकारी माझा ऐकत असतील, जे जे आपलं मोबाईल मध्ये मला बघत असतील, तुम्ही नीट माझा विषय समजून घ्या. पडळकर बोललेत की आपण पत्र लिहिलं पाहिजे. पडळकर साहेबांना सांगतो आता पत्र लिहिण्याचे दिवस गेले, आता आदेश देण्याचे दिवस आलेले आहेत. आता आपण नाही लिहायचं पत्र, आम्हालाही बघून दे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोर्टला अधिकारी पाळत नाही. अहो साधारण नियम कायदे आहेत, अतिक्रमण झालेले आहेत, चालायला लोकांना जागा नाही, पाहिजे तिथे हे लोकांनी मदरसे उभे करून ठेवलेले आहेत. कोणाला विचारून ठेवले आहेत? कुठला कायदा आहे? म्हणून आज मी तुम्हाला या निमित्ताने, या हिंदू विराट सभेच्या निमित्ताने सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी त्या अधिकाऱ्याला मी सांगून जातो, ज्याबद्दल आमच्या हिंदू समाजाने जिथे जिथे तक्रारी दिलेल्या आहेत, ज्या आमच्या हिंदुत्वादी संघटनांनी तक्रारी दिलेल्या आहेत, त्या अगर कायद्याच्या विरोधात असतील
तर त्यांना वेळेत काढून टाका, नाहीतर गाडीमध्ये बसा आणि गपचप मंत्रालयाला या. बाकीचा विषय मी तुमच्याशी बोलतो. उगाच मस्ती करायचे दिवस गेले. आता गेले तुमचे ते महाविकास आघाडीचे कार्टे. आता घरी बसलेत. ते काय परत येत नाही सत्तेत. ते काय परत इथे दिसत नाहीत. जे काय कायदे लिहिले आहेत गपचूप पाळायचे आहेत. ते कुठे इकडे तिकडे वळवळ करायची नाही. अहो काय चाललंय इथे? मला सांगत होते का इथे मदरसांचं प्रमाण केवढं आहे? अतिक्रमण वाढवून ठेवली आहेत की नाही इथे? सांगा तुम्ही मला. कशासाठी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी इथे? पाहिजे तिथे तुम्हाला आम्ही पाहिजे तिथे मंदिर बांधू शकतो का? लगेच याल तुम्ही मग चावचाव करत. म्हणून तुम्हाला या निमित्ताने सांगतो, मला काय जास्त फिरवत बोलायची सवय नाही. आणि माझ्या बाजूची बॅटिंग आमच्या पाटील साहेबांनी आणि पडळकरांनी करून टाकलेली आहे, कल्याण शेट्टीने. आता काय आपल्याला सेन्सर लागलेला आहे, मंत्री आहे आपण, म्हणून जास्त बोलण्याचं आपलं नाही. पहिलेच चिठ्ठ्या 4 येतात. साहेब मंत्री आहे, जरा आवर्जून बोला, हलक्यात बोला. नाहीतर हे बसलेत पत्रकार मित्र वाजवायला, उद्यापासून वाजवतील. आणि म्हणून जे समजायचे ते गपचूप समजून ठेवा. इथे काय जेवढे अनधिकृत मदरसे आहेत, मदरसा संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिलेलं होतं. एक महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये आम्हाला मदरसाचे एक इन्क्वायरी आणि माहिती आम्ही लोकांनी काढली. यमनचे नागरिक येऊन त्याच्यामध्ये राहत होते, अतिरेकी येऊन राहत होते. कसला? शिक्षणाच्या नावाने. म्हणजे हे लोकांनी शिक्षणाच्या नावाने हे इकडे मदरसे उभे करून ठेवायचे. आणि कोण तिकडे आतमध्ये बघायला गेलं तर हे लोकांच्या अतिरेक्यांना हे लोक दूध पाजत बसत असतील तर कशाला ठेवायचे तुमचे सगळे मदरसे? काढून टाकण्यासाठी पाठपुरावा मी स्वतः मंत्री म्हणून या निमित्ताने करणार आहे. ही सगळी नाटकं आमच्या इथे चालणार नाही. तुम्हाला काय नाटकं करायची आहेत ना, निघून जा पाकिस्तान बांगलादेशमध्ये, ढकलून टाकून तुम्हाला इथे करायची नाही. म्हणून माझ्या हिंदू भावांना बंधूंना मी सांगतोय, बघा हे आमचे बाकीचे 2 नेते मंडळी काय बोलले. आमचे पाटील कर्नाटकमध्ये लढतायत ना. मी बोललो ना त्यांना कळणार ना, ते काय बोलले ना मला कळलेलं, म्हणून तुम्ही समजवा नंतर काय बोललोय. पण जे ते करतायत त्याबद्दल आम्हालाही सार्थ अभिमान आहे. बोलण्याला हिंमत लागते, गुणुरामध्ये ताकद लागते. हो, असं कोण बोलू शकत नाही. पण शेवटी हिंदू म्हणून तुम्ही प्रत्येकाने वेस्ट बेंगॉलमध्ये काय चाललंय ते आवर्जून बघा. हिंदू मारले जात आहेत, हिंदूंना ठेचून मारतायत. का? कारण की त्या हिंदुत्व विचाराचं सरकार तिथे नाहीये. लोक निवडणुकीच्या वेळी विचार करत नाहीत. लोक विचार करून मतदान करत नाहीत. लोक प्रतिनिधी निवडत नाहीत. आमचे पाटील सांगत होते की कसं काट्यावर निवडून येतं. पाटील साहब, मैं भी तीसरे टाइम आमदार है और जब से हिंदुत्व बार बोलना चालू किया मेरा लीड बढ़ते जा रहा है, कम नहीं हो रहा है. और माफ कीजिए, आपके कर्नाटक में हिंदुत्व बोलने के ऊपर आपके ऊपर कार्रवाई हो गया. मैं हिंदुत्व पे बोल दिया, मेरे को मंत्री बना दिया. इसलिए हमारे थोड़े लोग भेजता हूं आपको कर्नाटक बीजेपी में, फिर आप भी मंत्री बन के आइए हमारे इधर. शेवटी हिंदुत्व आज आम्ही आमच्या राज्यात बोलणार नाही, देशात बोलणार नाही, तर का मग पाकिस्तानच्या चौकात मध्ये जाऊन बोलणार काय? तिथे जाऊन बोंबलणार आणि बोंबलून दाखवा. तिकडे जेवढं स्वातंत्र्य, जेवढी हिंमत हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये करतात, तेवढं जरा पाकिस्तान बांगलादेशमध्ये करण्याची हिंमत दाखवा ना. हातपाय काढून घरी पाठवून देतील तुमच्या. एवढी नाही करू शकणार तुम्ही तिथे हिंमत. सगळे सेक्युलर नावाची जी नाटकं आहेत ना, हे आम्हाला शिकवलं जातात हिंदूंना. कधी बघितलंय त्या? कधी मुसलमानांना शिकवलंय की बाबा तुम्ही सेक्युलर नाही आहात? असं कधी सेक्युलर हा शब्द मुसलमानांबरोबर जोडलाय का? नाही जोडणार. ख्रिश्चनांबरोबर जोडलाय? नाही जोडणार. हे सगळे लेक्चर हिंदूंनाच भेटतात. की सेक्युलर हा विषय तुमच्यासाठीच आहे. पण मला एक विचारायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ ढाचा संविधानाचा आहे त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्द आहे का? हा माझ्या पत्रकार मित्रांनी सांगावं. अहो, ज्या देशामध्ये 80% अगर हिंदू राहत असतील तर त्यांना आपण हिंदू राष्ट्रच म्हणणार. आपण अजून काय म्हणणार? ज्या पाकिस्तानमध्ये अगर जास्त मुसलमान राहत असतील तर त्याला इस्लाम राष्ट्र म्हणणार. बरोबर आहे. जिथे ख्रिश्चन जास्त राहत असतील त्याला ख्रिश्चन राष्ट्र म्हणणार. तेही बरोबर आहे. मग त्यांना अगर तुम्ही प्रश्न सेक्युलर हा ठपका लावत नाही, मग आमच्या देशामध्ये जिथे 80% हिंदू राहतात
तिथे मग आम्हा लोकांना का प्रश्न विचारता? कशाला तुम्हाला आमच्या बाबतीमध्ये तुम्हाला खाज येते? म्हणून हे सगळे विषय तुम्ही हिंदू म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आज हिंदुत्वादी विचाराचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की आमचं हे सरकार हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे, म्हणून आमची पहिली प्राथमिकता हे हिंदू समाजच राहणार, हे मी अभिमानाने आज त्या निमित्ताने सांगतोय. हिंदू समाजाने जागरूकता दाखवली, त्यांना कळलं की बाबा जे लोकसभेच्या नंतर झालं, हिरवे गुलाल उडाले, पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं, त्या गोष्टी अगर थांबवायच्या असतील तर हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणायलाच लागेल. हा विचार करून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून आणलेलं आहे. नाहीतर बघा कर्नाटकमध्ये काय चाललंय, सांगितलं आमच्या पाटीलजींनी. बघा त्या पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय. जिथे जिथे हिंदुत्वाच्या विचाराचे सरकार निवडून आलं नाही तिथे तिथे हिंदूंना आज जगणं मुश्किल झालेलं आहे. या गोष्टीची तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही का बोलतोय, काय हे विराट हिंदू सभा घेतोय, काय हे सगळे आमचे गुरुचार्य इथे आशीर्वाद देण्यासाठी भगवा घालून आलंय, ताकी तुम्हाला कळलं पाहिजे बरं वाईट काय आहे, तुम्हाला कळलं पाहिजे तुमचं भविष्य कशामध्ये आहे. अहो ज्या दिवस आपला भगवा खालती उतरेल ना तर तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही. ही परिस्थिती तुमच्या राज्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये होऊन जाईल. जोपर्यंत तुमच्या गावामध्ये तो भगवा फडकतोय तोपर्यंत तुम्ही अभिमानाने जगू शकता. एवढी ताकद आपल्या त्या भगवा झेंड्यामध्ये आहे, हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. तर बघा आमच्या राजांना साधा तो छावा चित्रपटाचा डायलॉग येतो, लगेच उचलून उठतात. आम्ही बोललो मध्ये की आमचे छत्रपती शिवराय सेक्युलर नव्हते, बोललो मी, खरंच आहे ते. कोणी मुसलमान त्यांच्या सैन्यात नव्हते, आज पण मी त्याच्यावर ठाम आहे, नाही बदलणार त्याच्यावर, पण ते खरंच आहे. पण ठीक आहे, एक मानू त्यांच्या सैन्यामध्ये खरंच अगर मुसलमान होते, ते त्यांना छत्रपती शिवरायांना आपला राजा मानत होते, तर एक तरी शिवजयंती पडळकर साहेब आपण दाखवून देऊया जिथे हे लोक शिवजयंती साजरा करतात 19 फेब्रुवारीला. एक तरी दाखवा. एक तरी मोहल्ल्यामध्ये साजरे होते का शिवजयंती? कधी बघितले चुकून? कधी बघितलं हे लोकांना शिवजयंतीच्या नावाने पेढे वाटताना? तुमचा राजा होता ना, तुम्ही त्यांच्या सैन्यामध्ये होते ना, मग तुम्ही जेव्हा त्यांना त्यांची शिवजयंती साजरी करत नाही, तर मग आम्ही जेव्हा बोलतो काय कोणी आमचा राजा सेक्युलर नव्हता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमच्या राजाने हिंदवी स्वराज स्थापन केलं, हे असं आम्ही अभिमानाने सांगतो. अहो जेव्हा त्या औरंग्याने त्या कार्ट्याने जेव्हा आमच्या संभाजी राजाला मारत असताना तेव्हा त्यांना काय सांगितलं? स्वराज्य मागितलं, दौलत मागितली. त्यांना फक्त एक प्रश्न त्यांनी विचारला की तुम्ही तुमचा धर्म बदला, तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या तुमच्या पायावर आणून ठेवतो. म्हणजे काय? म्हणजे ती लढाई, स्वराज्याची लढाई ही धर्माची लढाई होती, हे स्पष्ट आहे. नाहीतर बोलला असता ना की तुम्हारा सब दौलत मेरे को दे दो और मैं तुमको छोड़ देता, बोलले असते. नाही बोलला तो बोलला तुम्ही तुमचा धर्म बदला, मी तुम्हाला तुम्हाला पाहिजे ते देतो. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते हिंदू समाजाच्या हिताचं आणि विचार करण्यासाठी बोलतोय. आम्ही जे काही त्यात फिरतोय तर की हिंदू समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. अहो हे अतिक्रमण करण्याची हिंमत कशी करता तो? कारण का तुम्ही सगळेजण डोळे गप्प बघून देता म्हणून. दाखवा हिंदूंची ताकद, सरकार तुमचं आहे. आम्ही नाही बोलत आंदोलन करा, आम्ही नाही बोलत हात उचला, आम्ही बसलो नाही सरकारमध्ये. गेले ते दिवस हात उचलण्याचे आणि केसेस घेण्याचे, आता ह्या लोकांना घाम फोडण्याचे दिवस आले, ते लक्षात ठेवा. या जिहादाने आपल्या अब्बा आठवणीत केलेला पाहिजे. त्यांचं काय ढोंगणावरती काय, कधी ढोंगणवरती येतं, पाहिजे तेवढा येतं. म्हणून आपल्याला सांगतो या जिहादांची मनसुबे लक्षात ठेवा. वक्फ म्हणजे काय, कशाला आपल्या मोदी साहेबांनी त्या कायद्यामध्ये बदल आणले, कशाला केलेले आहेत? जेणेकरून असंख्य हिंदू समाजाच्या ज्या जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत
त्या जमिनी तुम्हाला परत भेटल्या पाहिजे म्हणून देशाच्या आदरणीय पंतप्रधानांनी तुमच्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे, तो पहिला लक्षात ठेवा. मी आलेलो आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांबरोबर आपल्या या सोलापूर शहरामध्ये. मी गेलोय आमच्या हिंदू समाजाच्या घरांमध्ये. जेव्हा त्यांना हक्काचं पाणी मिळत नाही, 1 इंचाची जमीन गेली नाही का, कारण का वक्फनी त्यांची जमीन घेतली गेलेली आहे. आता नाही होणार, काय चिंता करू नका. ठीक आहे, आज इंटरिम स्टे भेटला असेल. आमच्या काही पत्रकारांना ना काही कोर्टाचे जजमेंट पण समजत नाही. सगळ्यांना असं म्हणत नाही. लगेच तो दुपारी निर्णय आला, फोन आले आम्हाला, साहेब तुम्हाला काय वाटतं आता स्टे मिळाला. रे बोले गप रे, तुला नाही कळत, या दांडा घुसवणं एवढं सोपं नाही ते. तुम्ही पहिला नियम कायदे समजून घ्या. जजमेंट अशी आली आहे की पुढच्या तारखेपर्यंत इंटरिम स्टे भेटलेला आहे. म्हणजे पुढची तारीख सरकार जेव्हा आपली बाजू मांडेल तेव्हा त्यांचं सरकारचं ऐकल्यानंतर पुढे ती केस चालणार आहे. बाकी त्या कायद्या संदर्भात एवढं काही झालेलं नाही. उगाच हे लोकांनी उगाच आपल्या मोहल्ल्यांमध्ये पेढे वाटण्याचे आणि शिरखुर्मा खाण्याचे दिवस नाहीत. थांबा थोडं, अजून बर्नॉल लावायचं आहे डोंगणाखाली. आणि म्हणून सांगतो, अतिक्रमणा संदर्भात जे मी सुरुवातीला बोललो त्याच्यानेच समारोप करतो. मलाही पुढे पुण्याला जायचं आणि मग रात्री मुंबईला जायचं. म्हणून आपल्याला आवर्जून सांगतोय, प्रशासनाला आवर्जून सांगतो, इकडच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत, सरकार आमचं आहे, हिंदुत्वादी विचाराचं आहे. एक मंत्री म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतोय, कुठलंही अतिक्रमण आम्हाला जास्त वेळ इथे दिसलं तर मग देवाभाऊचं सरकार कसं काम करतं हे तुम्हाला निश्चित पद्धतीने समजवण्याची जबाबदारी आमची असेल. बुलडोजर इथे कमी पडत असतील तर मी पाठवतो कोकणाकडून, काय चिंता करू नका. माझ्याकडे वर्षभराच्या किती वळवळ करत होते, शेवटी फिरला ना बुलडोजर. काय झालं, अब्बांनी फोन उचलला, गेलं सगळं. जमीनदोस्त झालं, साफ झालं. माझ्या महाराष्ट्र नाशिकच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो. स्वतःची जीवाची पर्वा न करता या जिहादांनी त्यांच्यावर दगड मारली, हे विचार करा. म्हणजे काही जे आमचे पोलीस अधिकारी त्यांची मदत जे काही करणारे आहेत, तुम्ही काल नाशिकची घटना ऐकून घ्या. जेव्हा यांचा धर्माचा विषय येतो तेव्हा हे तुमच्यावर दगड मारण्याचे विषय नाशिकमध्ये झालेले आहेत. कित्येक आमचे पोलीस अधिकारी या नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. म्हणजे हे कोणाचेच होणार नाही, हे जिहादी. म्हणून तुम्हाला आज या निमित्ताने सांगतोय, आमच्या मोंदर्गीच्या सर्व माझ्या हिंदू समाजाला मला विश्वास द्यायचे, ताकद द्यायची, हिम्मत द्यायची की तुम्ही कोणाची घाबरायची गरज नाही. हे महाराष्ट्र सरकार आणि हिंदुत्वादी विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या बरोबर उभा आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका. असतील ते लोक 35-40% पोचले असतील, त्यांना कसं 10% आणायचं आहे ना, तो पहिला कार्यक्रम ठरवा. आम्ही बसलो आहे इथे, आम्ही आहे इथे. किती काही येऊन दे, त्यांची काही हिंमत दाखवून दे, आम्हालाही बघायचंय. या हिंदुत्वादी विचाराच्या सरकारच्या समोर ते लोक काय हिंमत दाखवतात हे आम्हालाही आजमावायचं आहे. मग आम्हालाही बघायचं त्याला कोण मदत करायला पुढे जात आहे. आणि म्हणून मोंदर्गीच्या माझ्या सगळ्या हिंदू समाजाला मी जाता जाता विश्वास देतोय की हिंदू म्हणून तुम्ही हिमतीने इथे राहा, अभिमानाने सांगा जगा, आणि पाहिजे तिथे भगवा फडकवा, तुम्हाला काही होणार नाही. याची जबाबदारी नितेश राणेची आहे. काही चिंता करू नका. हे सरकार तुमचं आहे. 2-4 टकली असतील पण सरकार पूर्ण तुमचं आहे. तुम्ही आणलेलं सरकार आहे. तुम्ही निवडून गेलेले आमदार म्हणून आमचे कल्याण शेट्टी आदर्श काम इथे करताय. आमच्या त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. म्हणून कशाचीही चिंता करू नका. फक्त एक फोन करायचा, बाकी पुढचा कार्यक्रम माझा, एक लक्षात. म्हणून एवढं जाता जाता सांगेन की जे काय तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, आम्हाला विश्वास, तुम्हाला विश्वास देण्यासाठी आम्ही हा जे हिंदू विराट सभा घेतलेली आहे. कुठेतरी मोंदर्गी मधल्या, अक्कलकोट मधल्या हिंदू समाजाला विश्वास बसला पाहिजे की हा सरकार, हा मुख्यमंत्री हा तुमचा आहे. हे सरकार तुमच्यासाठी काम करणार आहे.
म्हणून तुम्ही कशाचीही चिंता करू नका आणि अतिक्रमण जे जे आहेत अधिकाऱ्यांना सांगतो वेळेत काढा आणि सुखरूप राहा एवढंच ह्या निमित्ताने सांगतो। सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार मानतो। इथेच थांबतो। आता एक माझ्यासाठी करा, खिशातला मोबाईल काढा आणि एक आपली लाईट ऑन करा आणि जोरदार घोषणा देऊन ही सभेचा अंत करून टाक। 2-3 टकले सोडले तर हे सरकार पूर्ण तुमचं आहे असं वक्तव्य भाजपा नेते नितेश राणे यांनी केल्याचं पाहायला मिळालंय। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील हिंदू विराट सभेमध्ये नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलंय। नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर याचा रोख हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे होता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना सुद्धा दिसते आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून केलेल्या नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आल्याचं पाहायला मिळालंय। हिंदू म्हणून हिमतीने आणि स्वाभिमानाने महाराष्ट्रात राहा, तुम्हाला पाहिजे तिथे भगवा फडकवा, तुम्हाला काहीही होणार नाहीये याची तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीमागे आहे असं नितेश राणे बोलताना म्हणाले। काही चिंता करू नका, 2-4 टकले सोडले तर हे सरकार पूर्ण तुमचं आहे असं नितेश राणे यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावलाय। आता या विधानावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितेश राणेंना काही प्रत्युत्तर मिळतं का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।